गेली 19 वर्ष सुरू असलेली ठाण्यातील आंबा महोत्सवाची चळवळ कौतुकास्पद आहे. या चळवळीचा एक ठाणेकर म्हणून मला अभिमान आहे, असे कौतुक उद्गार प्रसिद्ध अभिनेते अमोक चंदन यांनी काढले. शुक्रवारी 1 मे या महाराष्ट्र दिनी ठाण्याच्या गावदेवी मैदानात चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय. या प्रसंगी अभिनेते अमोक चंदन बोलत होते. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने 1 मे ते 10 मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदानात भव्य आंबा महोत्सवास प्रारंभ झालाय. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, कमल संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भुईर, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, सुरेश कांबळे, उषा वाघ, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक सीताराम राणे, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजपा व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश सहा, संतोष साळुंके, कैलास म्हात्रे, सचिन केदारी, विशाल वाघ, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे या आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिनेते अमोक चंदन यांनी गेली 19 वर्ष अव्याहतपणे सुरू असलेल्या या आंबा महोत्सवाच्या चळवळीचं कौतुक करून कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत ही चळवळ सुरू ठेवणारे आमदार संजय केळकर हे खऱ्या अर्थानं जनसेवक असल्याचं सांगितलंय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कैलास म्हात्रे यांनी केले, तर सीताराम राणे यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवासाठी गाराणं घातलंय. दरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनी कोकण प्रदेशातील वृत्तपत्रांची रद्दी वापरून काही विक्रेते कोकणच्या नावाखाली आंबा विक्री करतात, तेव्हा ग्राहकांनी न फसता या आंबा महोत्सवात अस्सल हापूस आंब्याची चव चाखावी असं आवाहन केले. हे 19वे वर्ष आहे आणि ठाणेकरांनी प्रचंड या आंबा महोत्सवाला दरवर्षी दाद दिलेली आहे. कोकणातले आमचे आंबा उत्पादक शेतकरी हे देखील अतिशय उत्साहाने या ठिकाणी या आंबा महोत्सवामध्ये आपले आंबे घेऊन सहभागी होतात. खरं म्हणजे यावर्षी आंब्याचं पीक जे आहे ते मागच्या वेळेपेक्षा देखील कमी आलं. 15% पीक हातामध्ये आलं तरी देखील आमचा शेतकरी जो आहे तो त्याचा धीर आणि धैर्य न सोडता या ठिकाणी आंबा घेऊन येतो आणि ठाणेकर देखील प्रतिसाद देतात. मला निश्चितपणे खात्री आहे की या आंबा महोत्सवामध्ये शेवटी हा महोत्सव जरी म्हणत असलो तरी ही एक चळवळ आहे. ही आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना चांगला दर्जेदार माल मिळाला पाहिजे. कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेला असता कामा नये आणि वाजवी भावाने उत्तम दर्जाचा आंबा मिळण्याकरता ही एक चळवळ जी राबवतोय त्याला ठाणेकरांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी देखील खूप प्रतिसाद दिला आहे. मला वाटतं मी ठाणेकरांना आवाहन करतो की आपण ज्या महोत्सवाची वाट बघत असता तो 1 मेच्या महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी हा आंबा महोत्सव दरवर्षीप्रमाणे सुरू झाला आहे. आपण अवश्य या महोत्सवाला भेट द्या आणि आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बळ द्या. गेले 19 वर्ष सातत्याने माननीय केळकर साहेबांच्या पुढाकाराने कोकणातला जो आंब्याचा बागायतदार आहे त्याला एक हक्काचं व्यासपीठ या आंबा महोत्सवाच्या माध्यमाने भेटत असतं. त्याचबरोबर ठाणेकरांनाही एक उत्कृष्ट दर्जाचे आंबे हे कोकणातले या इकडे खरेदी करायला भेटत असतात. आपल्याला कल्पना असेल की इतर राज्यातली आंबे आता या इकडे आपल्या राज्यामध्ये देवगड या नावाने कुठेतरी विकले जातात. त्याच्यामध्ये हुशारीने पॅकिंग करताना पण त्याच्यामध्ये मराठी पेपरच टाकले जातात. तर या बाबतीत आपण सगळ्यांनी सावधगिरी बाळगत असताना या आंबा महोत्सवामधनं आपल्याला खऱ्या अर्थाने कोकणातलेच आंबे, देवगडचेच आंबे हे या इकडे आवर्जून बघायला भेटतात. त्याच्यामुळे माझी आपल्या माध्यमाने सर्व ठाणेकरांना आवर्जून विनंती आहे की या आंबा महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं. नाही, मला खरोखरच कौतुक वाटतं श्री केळकर साहेबांचं, कारण एखादी चळवळ, एखादा हा उपक्रम 19 वर्ष न थांबता सुरू ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझ्यासारख्या सिनेकलाकाराला इथं उद्घाटनासाठी बोलवलं त्यासाठी केळकर साहेबांचे, निरंजन डावखरे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्यासारखा जो आम नागरिक आहे जो ज्याची ही कायम रड असते की आपण निवडून गेलेले जनसेवक आपल्यासाठी काही करत नाहीत, तर हा एक मोठा उपक्रम आहे. आणि आता आपली जबाबदारी आहे की मी पुन्हा एकदा ठाण्यातल्या पूर्ण नागरिकांना आवाहन करीन
की ह्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा आणि आपणही आपलं कर्तव्य बजावा.